भाकरीचे पीठ घेतलेलं आहे. पाणी गरम करून घेते. तर मीठ आणि तेल टाकले, पाणी गरम करून घेते. थोडं पण टाकून आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचं. चांगलं थोडं टाकायचं, असं नाही टाकायचं, एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी येतं, हातात चटके लागतात ना, चमच्याने गरम करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आपण. एकदम चांगले पीठ पातळ होईल ना, म्हणून थोडं ते टाकून ते भिजवून घ्यायचं पीठ. गरम मसाला तरी पीठ चांगले भिजवून घ्यायचं मस्त की. तर पीठ गरमच आहे, चटके लागतात. भिजवून घ्यायचं. 2 थेंब तेल टाकायचं. चांगलं मळून घ्यायचं तेल टाकल्यानंतर व्यवस्थित. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता भाकरी लाटायला घेऊया आपण. तर भाकरी लाटून घेऊया आपण. आता तवा गरम झालेला आपला. आता तर थोडंसं पाणी बाहेर टाकून हात फिरून घ्यायचा, म्हणजे भाकरी काढायची आहे. ते बघू शकता की सुंदर आली ज्वारीची भाकरी, मस्तपैकी सुंदर आलेली आहे. फडक्या शेकली की जर चांगली मऊ राहते ना. आणि त्यावर भाकरी शेकायची असते. मी गॅसवर कधी शेकत नाही. ती सुंदर आली बघा, मोडली नाही, काय नाही, तुटली नाही, काय नाही. गरम पाण्याने केले ना की भाकरी छान होते, मस्तपैकी ते मऊसूत होते. आता ही भाकरी उद्या सकाळमध्ये राहू शकते, खराब होणार नाही, काय नाही. या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी. खूप सुंदर आलेल्या आहेत. भाकरी सुंदर मऊ भाकरी आलेली आहेत. अजिबात हे कडक होणार नाही, काय नाही. एकदम मऊ भाकरी आलेल्या आहेत बघा, एकदम सुंदर आल्या आहेत मऊ भाकरी. अशा भाकरी केल्या तर 2 ते टिकतात, त्या खराब होत नाही. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा, सेंड करा.